गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? ओके, आपला आजचा दिवस बघायला गेलं तर चांगला होता, पण त्याबरोबर जरासं प्रॉब्लेमॅटिक पण होता. कारण का मार्केटनी जी आपली लेवल दिली ना, आपण लेवल दिलेली तिकडे आले. ओके, मी काल बोललो मी 400च्या वरतीच लगभग तरी ट्रेड करेन आणि 920 जसं तोडेल तर 800 खाली मी फुल बेरिश राहीन. ओके, फुल बेरिश आणि मोस्टली मी पी साठी पण जाईन. मी हे का लिहितो माहितीये की लोकांना समजावं मी काय बोललो होतो काल. उगाच मी काही बोलतोय आणि काही करतोय वेगळं, तर ते शक्य नाहीये. कारण का मी जेव्हा मेसेज टाकतोय या व्हिडिओ बनवतोय तेव्हा खूप लोक मला बघतायत, मला ती माझ्यावरती अनुकरण करतायत, माझ्यावरती विश्वास ठेवतायत. तो विश्वास फार इम्पॉर्टंट आहे. ओके, तर बघा मार्केटने आपल्या लेवल दिले ना, मार्केट आपल्या लेवलला सस्टेन झालेलं आहे. त्यामुळे परत एकदा आपल्या लेवल स्ट्रॉंग आहेत, आपला अभ्यास बरोबर चाललाय हे आपण समजतोय आता. ओके, आता पुढे मग काय बघा, आजपासून आमचं लाईव्ह सेशन चालू झालंय. 7th बॅच जो माझा खास बॅच आहे, जो आजपासून लाईव्ह सेशन म्हणजे कमीत कमी आता 1-1.5 महिना, आज 22 तारीख आहे, 1-1.5 महिना लाईव्ह सेशन चालणार आहे. ओके, रात्रीचं रोज आम्ही 1 तास बसून मार्केट प्रेडिक्शन, जसं मी आता हा व्हिडिओ बनवतोय तसंच त्यांच्यावर डिस्कशन करणार, आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. कारण का 6 महिन्यांना मेहनत केली त्या लोकांनी, तर आता 7वा महिना जो आहे ना, हा कसून आम्ही मेहनत करणार आहोत सगळी. रात्रीचं सेशन्स की उद्या मार्केट काय करणार आहेत आणि एफएनओ बद्दलची जी काही माहिती आहे, कॉल पुट, पीसी रेशो, ओआय रेशो, फिबोनाची रिट्रेसमेंट मध्ये कसं रिएक्ट करतात मार्केट, सगळ्या एफएनओचे डिटेल्स शेअर केले जातात, समजवले जातात, स्ट्रॅटेजी समजवले जातात. प्लस सायकोलॉजिकल ट्रेडिंग हा विषय खूप डीप मध्ये जातोय. प्रश्न उत्तरांची बौछार होते. हे का होतंय? कारण का आता ती लोक तयार झालेली आहेत. 6 महिने करून आता 7वा महिना त्यांच्यासाठी खूप खास आहे. कारण पुढच्या महिन्यापासून ती लोक ट्रेडिंग करायला लागणार आहेत, स्वतःच्या पायावरती उभं राहणार आहेत. म्हणजे अजून एक बॅच माझी सक्सेसफुल झाली आहे आणि त्यांना मी सक्षम करून कमवायसाठी शिकवतोय. माझे प्रो लेवलचे पण खूप लोक आज 2021चे 2022चे अशी लोक लाईव्हला जॉईन होतात, कारण का त्यांना इंटरेस्ट असतो. ती लोक खरंच त्या लेवलला ट्रेडिंग करतात. कोण फुल टाइम ट्रेडर आहेत, कोण ऑफिसमध्ये ट्रेडिंग करतात. पण येस, ऑफिसमध्ये एकाला कानाला लावून ती लोक ऐकत असतात आणि रिप्लाय करत असतात मेसेजद्वारा. त्यांचं अभिनंदन. खूप बरं वाटतं की तुम्ही लोक आमच्याशी जुळतायत आणि कायम आपलं संबंध रिलेशन राहतंय, नातं राहतंय असं बोलू शकतो आपण. ओके, तर आता येऊया उद्यासाठी मार्केट काय करणार. उद्या 24 तारीख मंगळवार, निफ्टीचा एक्सपायरी दिवस. ओके, एक सूचना मला द्यायची आहे. गुरुवारी सेन्सेक्सची डिलिव्हरी नाही आहे, कारण का गुरुवारी राम नवमी आहे. ओके, रामनवमी असल्यामुळे गुरुवारचा सेशन जे एक्सपायरी आहे ती 25 तारखेला बुधवारी आहे. नीट लक्षात, सेन्सेक्सची एक्सपायरी बुधवारी आहे आणि ही एक्सपायरी जी आहे ना मंथली असेल, लास्ट एक्सपायरी असेल, त्यानंतर पुढच्या वीक मध्ये डायरेक्टली मंथ एंड होतोय, नवीन एक्सपायरी येतील. ठीक आहे, तर मग आता 2च एक्सपायरी राहिल्यात, त्या पण लागोपाठ. आणि ह्या वेळेला मार्केट काय करते, जेव्हा एक्सपायरी येतात तेव्हा मार्केट काही ना काहीतरी रिएक्शन देतं आणि तसंच झालंय आज. आणि आज 2-3 गोष्टी ऍड झालेल्या आहेत, ते पण तुम्हाला सांगतो. मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की 22,500 पर्यंत दिसला पाहिजे. ओके, आणि गेल्या हफ्त्याचा व्हिडिओ तुम्ही जर ऐकत असाल मला नित्य नियमाने, तर मी तुम्हाला सांगितलेलं की मार्केट प्राइस एक्शन लोअर लो करतंय, पण आरएसआयने काय केलं पाहिजे माहिती आहे, एक हायर असा पॅटर्न बनवला पाहिजे जेणेकरून मला आरएसआय डायव्हर्शन दिसेल. ओके, आता हा विषय पण तुम्हाला मी समजवतो, दाखवतो डेली वरती झालेला आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तात्याने 48 अवर्स 48 तास दिलेले इराणला की बाबा तुम्ही आता सगळं थांबवा. ओके, बाकी देशाला त्रास होतोय, हे होते ते होते, आता आम्ही काहीतरी मोठी ऍक्शन घेऊ. आता 24 तास राहिलेले आहेत त्या गोष्टीला, तर उद्या सकाळी काय ते करेल. ठीक आहे, पण त्याचबरोबर तात्याने एक ट्विट केली आहे. मी माझ्या बॅच मध्ये आताच एक ट्विट टाकलेली आहे, तात्याने टाकलेली. आय एम प्लीज टू रिपोर्ट दॅट United States of America and the country of Iran have had over the last 2 days very good and productive conversations. Blah blah blah. आता इथे बघा, I have instructed the Department of War to postpone any and all military strikes against Iranian power plants and energy infrastructure for 5 days period. चांगली गोष्ट आहे, न्यूज आली, ही न्यूज आहे. आता न्यूजला कसं आपण ट्रीट करतो ना, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. बघा,
झालंय काय, पहिले धमकी द्यायची, नंतर पाठी यायचं, मग थांबायचं की आम्ही 2 दिवस चांगलं बोलतोय, हे ते म्हणजे काय चाललंय कळत नाही. हा, पण ह्याच्यामधनं एक निष्कर्ष निघतो. आता तू बोललाय ना, तर त्याला करणं भाग आहे, ट्विट करणं भाग आहे. म्हणजे काय होतंय, असं वाटतंय की आता वॉर एंडला येत आहे, सीज फायर होण्याचे चान्सेस जास्त आहेत, म्हणजे लोकांना त्रास होतो, ह्या गोष्टी सगळ्यांना कळल्यात, नुकसान होतं कळतंय. पण बाबा ते अमेरिका आहेत, ते ना अमेरिका आहेत, आता बोलायला नाही पाहिजे, आपल्या बाजू देश सारखे आहेत. आपण फिरलो ना तर पाठीत खंजर खुपवणारी लोक आहेत ती लोक, त्यामुळे काय सांगू शकत नाही. पण हा, टेक्निकल वरती मला एक पॉझिटिव्ह सिग्नल दिसतंय. ठीक आहे, ती गोष्ट पण सत्यच आहे. मी सांगतो हर वेळेला की बॉटमला बाईंग करायची, आमच्या गोल्डन बाय ॲट अ बॉटम. ठीक आहे, ओव्हर सोल्ड झोन आहे, इकडनं बाईंग येणार, या सगळ्या गोष्टी मी RSI मध्ये शिकतोय, MACD मध्ये शिकतोय. मग तसं होतंय का, ते पण सगळं बघणं जरुरी आहे. पण त्या अगोदर आपण जरा 15 मिनिटाच्या चार्टवरती येऊन बघूया मार्केट नक्की काय करायचा प्रयत्न करते. ओके, बघा आता इथे जी गोष्ट आहे ना, आपण जर ह्या चार्टला येऊया, आपल्या चार्टला 15 मिनिटात येऊन बघूया. बघा, मार्केटनी लेवल तर दिली, पण का पैसा दिला, तर माझ्या मते तर नाही. कारण का काय माहितीये काय, मार्केटने एक बाउन्स केला, मी इथे लाईव्ह मध्ये होतो तेव्हा सांगितले 20 पॉईंट भेटले, इथे पण एक 20 पॉईंट मला भेटले, 40 पॉईंट असे भेटले म्हणजे काय केलं नाही, पण लाईव्ह मध्ये असल्यामुळे मी त्यांना दाखवत होतो की बघा इकडे असे 20 पॉईंट मिळतात, 10 पॉईंट भेटतात, 10 पॉईंट 20 पॉईंट घेऊन निघायचं असतं, आपण जास्त लालच करायची नाही. ओके, त्यामुळे त्यांना एक कॉन्फिडन्स निर्माण होतो की येस आपण करू शकतो, आपण जमतंय. आणि आज पहिलाच दिवस आहे म्हणून जरा भीती वाटते सेशन्स मध्ये, पण असो, ती गोष्ट चांगलीच आहे, लोक चांगलंच करतील. आणि मला त्याच्याकडे खूप अपेक्षा ह्या बॅच कडनं, आणि खूप काही चांगल्या गोष्टी घडल्या त्या बॅचमुळे, एक पॉझिटिव्ह वाईब झाल्यात. ओके, आता बघा, आपण जर 15 मिनिट चार्टवर बघतो तर मार्केट फॉल तर दिले, पण मार्केटने ना एक नेगेटिव्ह क्लोजिंग दिले. म्हणजे 500 जो आपला सपोर्ट होता ना, त्याच्या खाली मार्केटने आज क्लोजिंग कितीला दिली बघा, लास्टची क्लोजिंग लगभग ही आहे 492, 10.8 पॉईंट, हे इम्पॉर्टंट नाहीये. ठीक आहे, 1 तासावरती येतोय तरी मला ती क्लोजिंग खाली दिसते. ओके, होऊ शकतं मार्केट बॅरिश, त्यामुळे जरासं प्रेशर खाली गेलं होतं ना. गाडी जर जोरात असेल ना तर ब्रेक लागल्यावर गाडी जराशी पुढे जाऊन थांबते, तसंच काहीतरी झालंय. कनेक्शन करायचा प्रयत्न करतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, ही गाडी जर स्पीड मध्ये असेल ना तर जराशी पुढे जाऊन थांबते जागच्या जागेमध्ये. हा, गाडी स्लो असेल तर ती जागेवरतीच थांबते, तसंच आज काय झालेलं आहे. त्यामुळे ही क्लोजिंग जी आहे ना, ती प्रॉपर क्लोजिंग नसून एक छलावा तुम्ही बोलू शकता, किंवा एक ट्रॅप बोलू शकता. ठीक आहे, आता उद्या काय क्लोजिंग उद्या खाली भेटली, मग उद्या मार्केट खाली येईल का, असं नाहीये, पटकन मार्केट खाली येणार नाही. ठीक आहे, आलंच तरी आपण लस बघूया काय ते, डेली वरती येऊन बघूया काय आहे ते. ओके, काल जशी आपली वार्ता झालेली, उलटा डोजी बनलाय, ड्रॅगन ग्रेव्हायर स्टोन डोजी बनलाय, त्यामुळे मार्केटचा दिशा खाली दिसते. काल सांगितलं पण तुम्हाला की मार्केट गॅप डाऊन देण्याची शक्यता जास्त आहे, कारण का ज्या प्रेशरमध्ये कॅन्डल बनले त्या प्रेशरमध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे, मग आता काय, बघा आता स्ट्रॉंग सपोर्ट हा झालेला आहे, पण त्यानंतर पण मला जर सपोर्ट बघायचा असेल ना तर मी वीकली जरा बघतो, कारण का चार्ट खूप मोठा होतोय. तर मला एक इथे ना 342 ची लेवल दिसते, जी बघा एक ही ग्रीन कॅन्डल आहे, ही एक ग्रीन कॅन्डल बघा, 2 ग्रीन कॅन्डल आहेत, एक ही एक आहे आणि एक ही एक आहे. मग मी ह्या कॅन्डलला जरा मान्यता देतो आणि ह्याला जरासं खाली घेतो ग्रीनच्या कडून. ह्याची दोघांच्या बॉड्या तुम्ही बघितल्यात ना, यांच्या बॉडीज तर खूप स्ट्रॉंग बॉडीज आहेत. जरा अशी अजून लावतो, 2 मिनिटं द्या. ओके, 350. ओके, तर माझ्या मते म्हणजे मार्केटनी जसं सायकोलॉजिकल ट्रेडिंग आपण करतो, हा विषय ना, आता गुड न्यूज आली, तुम्हाला माहिती आहे मी न्यूजच्या अगेन्स्ट ट्रेड करतो, कारण का न्यूज ट्रॅप करण्यासाठीच असतात, दिशाभूल करण्यासाठी असतात. न्यूज ट्रॅप होऊ शकतं. ओके, आता काय करतील लोक आहेत, उद्या सकाळी सगळी लोक आहेत ना कॉल घ्यायला चालू करतील, हा न्यूज मार्केटमध्ये चांगली आली, आता बायर्स नाही, बायर्स येणार, न्यूज पॉझिटिव्ह मार्केटवर जाणार, हे सगळ्या गोष्टी खरी आहेत. तुम्हाला जो RSI डायव्हर्जनचा पण तुम्हाला हिशोब दाखवायचा होता, तो पण मला दाखवून देतो मी, म्हणजे तुम्हाला पण एक कॉन्फिडन्स येईल. हा बघा, इथे ना हा एक खालचा लो बनलाय, आणि त्याचबरोबर RSI ने ना डायव्हर्जन दिलेलं आहे, हे मी नाही, RSI बोलतय. आणि जेव्हा RSI टेक्निकल बेसवरती काही गोष्टी घडते तेव्हा मग तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते,
हा एक भाग आहे. असं बघायला गेलं ना, ते इकडनं असा एक फ्लॅट आहे, इकडनं पण असा फ्लॅटच आहे. आता वर खाली. दुसरी गोष्ट, ओव्हर सोल्ड झोन मध्ये असल्यामुळे त्याला ओव्हरबोट झोन मध्ये किंवा ह्या एरियामध्ये येणं जरुरी आहे. ठीक आहे. मग काय, मग इकडनं पॉझिटिव्ह येईल का, इथं डब्ल्यू पॅटर्न बनेल का, तर बनेल, पण त्याला टाइम आहे. नीट लक्ष द्या. खूप गोल्डन रूल सांगतोय, आयुष्यभर तुमच्या लक्षात ठेवा. मार्केट जेव्हा पण, मी काल पण हा मुद्दा काढला, जेव्हा मार्केट खाली पडतं ना आणि त्याला वरती जायचं असतं ना, तर तो डायरेक्टली वरती येत नाही. तो काय करतो, येतो, स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून थांबतो, सस्टेन्ड होतो, त्यानंतर वर जातो. तसंच मार्केटला जर खाली असेल तर तो थांबतो, सस्टेन होतो, रेसिस्टन्स घेतो आणि नंतर खाली येतो. बघा इथे तसंच कधी झालेलं आहे. वरती वरती आलेला आहे, वरती आलेला आहे, रेसिस्टन्स घेते, थांबतो आणि नंतर झपकून खाली येतो. आता हा जो मार्केटचा फॉल आलाय ना, तो काही गोष्टीसाठी आलेला आहे, काही गोष्टी घडलेल्या त्यामुळे आलेल्या आहे. ठीक आहे. पण त्या गोष्टी झाल्या, संपल्या. मी तुम्हाला सांगितलं ना, टाइम इज द बेस्ट हिलिंग मशीन. वेळ द्या. जेव्हा तुम्ही मार्केटला वेळ द्या ना, मार्केट तुम्हाला पैसा देईल. बस तुम्हाला काय द्यायचं नाही. तुम्ही शिकताय, समजताय, सगळ्या गोष्टी होत्या त्या खऱ्या आहेत, पण होतंय काय, लॉस का होतोय, मला समजत का नाहीये, कारण का तुमच्यामध्ये पेशन्स नाहीये, डिसिप्लिन नाहीये. वेळ द्या, मार्केट पैसा देईल. टॅगलाईन आहे आपली, कनेक्शन करा मार्केटशी. माझ्या स्टॉक मार्केटचं नावच आहे, टॅगलाईनच आहे आमची, की कनेक्टिंग सोल टू स्टॉक मार्केट. पहिले थांबा, समजा गोष्टींना, शिका आणि त्यानंतर कधी ट्रेडिंग करा. ठीक आहे. तर मार्केट तर आता इंडिकेट आलेलं आहे, इंडिकेटर आहे की माझा वरती जायचं आहे, पण कधी जाईल हे सांगू शकत नाही. त्यासाठी मार्केटला आहे ना सस्टेन होणं जरुरी आहे. म्हणजे माझ्या मते पुढच्या हप्त्यात मार्केटने ना 22,500 ते 22,800 लेवल मध्ये सस्टेन झालं पाहिजे किंवा लेवल तोडली पाहिजे, तर मी पुढे जाईन. ठीक आहे. मग आता आपण येऊया आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आणि समजून घेऊया एक्झॅक्टली काय. तर माझ्या मते ना मार्केट उद्याही गॅप डाऊन, जराशी फ्लॅट ओपनिंग देण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. आणि इकडनं 300 वरनं 346 माझी लेवल दिसते ना, 346, ओके, ही 340 म्हणजे मार्केट इकडनं बाउन्स घेऊन मार्केट इथे सस्टेन होण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर तसं नाहीच झालं तर मार्केटची लेवल डायरेक्टली मला 21,900 दिसते. ठीक आहे. परत मी चेक करून तुम्हाला सांगतो, कारण का जेव्हा मी देतोय तर मला पण ती जाणीव असली पाहिजे. ठीक आहे. मार्केटची लेवल त्याच आहेत, सगळ्या खालच्या दिसतात मला, आणि इकडनं ग्रीन कॅन्डल, त्यामुळे डायरेक्ट लेवल दिसते. ठीक आहे. असं नाही व्हायला पाहिजे की मार्केट ह्या लेवलला इथे टोटल 21,900 जी मी लेवल बोलतोय, 21,800-900 लेवल बोलतोय, ती लेवलला तिकडे मार्केट यायला पाहिजे. ठीक आहे. मार्केटला मी तुम्हाला सांगितलं 22,500 पासून मार्केट रिवॉर्ड होऊ शकतं आणि तसं होताना दिसतंय. म्हणजे बोलतोय तसं होत नाहीये, मार्केट तसं करतं, म्हणून मी तुम्हाला पुढेच सांगतोय. मला काय स्वप्न पडत नाही, मी फक्त टेक्निकल बेस होते कामं करतोय. ठीक आहे. चार्ट पॅटर्न्स होते, इंडिकेटर्स, आणि मेन तर सायकोलॉजी होती कामं करतो, जी सायकोलॉजी आता आमची मुलं शिकतायत आणि त्याच सायकोलॉजी मी ट्रेड करतोय. ओके. तर माझ्या मते मार्केटने जर असं खाली सरकलं पाहिजे आणि इकडनं एक बाउन्स घेतला पाहिजे. त्यासाठी आता उद्याचं मार्केट मंगळवार, बुधवारी, गुरुवार मार्केट बंद आहे, शुक्रवार. मग हा हप्ता थांबा, विकली क्लोजिंग बघा. माझ्या मते आपण खालची लेवल जी लावायची आहेत ना, त्या आपण लावूया ह्या बघा. मार्केट 480 जर तोडलं तर मार्केटची माझी नेक्स्ट लेवल जी दिसते ना, ती 350 दिसते. ठीक आहे. आणि त्याचबरोबर वरची लेवल जी आहे ना, मी आता सरकवतो हिला, इथे स्ट्रॉंग रेसिस्टन्स बोलतोय. 680च्या वरती जर मार्केट सस्टेन झालं या उघडलं तर मार्केट तुम्हाला डायरेक्टली पहिला 800चा टार्गेट दाखवेल, आणि 800 टार्गेट तोडला तर मार्केट ही गॅप भरायचा प्रयत्न करेल, डायरेक्टली मार्केट 22,900 ला येईल. उद्याच्या उद्या होऊ शकतं, न्यूज आहे, बाईंग स्ट्रॉंग आहे, होऊ शकतं, किंवा परवा होईल ते. ओके. या 2 दिवसामध्ये झालं पाहिजे. माझ्या लेवल्स खूप स्ट्रॉंग लागलेले आहेत आणि माझ्या मते मार्केटनी एकदा खालनं बाउन्स, स्ट्रॅटर्जीची उद्या जी आपण सेटअप बोलतो ना, तो डायरेक्टली जर मार्केट गेलं ना तर हा इथे डब्ल्यू पॅटर्न असा एक बनेल. ओके. त्यामुळे उद्याचे ट्रेड आहेत ना जरा लवकर घ्यायला लागतील, म्हणजे 9:45, मी 9:15 बोलतो ना, उद्या 9:45 ला घ्यायला लागतील, कारण उद्या एक्सपायरी आहे. प्रीमियम डीकेचा विषय जास्त असतो. ठीक आहे. प्रीमियम डीकेचा विषय म्हणजे तुम्हाला एफएनओ मध्ये शिकवला जातो. मी आता या मुलांना शिकवणार आहे, माझ्या बॅचमेटला शिकवणार आहे. जे आता 7वा बॅच आहे, त्याच्यामध्ये मी रोज रात्री सेशन्स आम्ही घेतोय. ठीक आहे. तर पद्धतशीर काम करा. आता काही जेव्हा मार्केट विक्षिप्त वागत होतो तेव्हा आपण काय करत होतो, पण आता मार्केट बरोबर वागायला लागलं ना, तेव्हा पैसा कमवण्याची संधीने सोडू नका. ठीक आहे. मार्केटला 780 लेवल तोडू दे, सस्टेन होते, 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग मध्ये इथे दे.
उद्या काय होऊ शकतं, 15 मिनिटाची कॅन्डल तुम्हाला क्लोजिंगची वेळ देणार नाही. मार्केट घापकन जाईल, टार्गेट दिला आणि सस्टेन होण्याचा प्रयत्न करेल. ओके, जर ही लेवल तोडत असेल तर मार्केट 900 हमखास येते, विशेष नाही. तिसरी गोष्ट, पॉईंट लिहित जातो मी विनंती करतो, मनापासून बोलतो, पॉईंट लिहित जा, की एवढे सगळे पॉईंट्स बोलताना मला कळतात, पण जेव्हा तुम्ही बघायला झालं तर कळणार नाही. ओके, मार्केटने जी आता प्राइस एक्शन जी दिली ना वरनं 5 मिनिटाची, आपण बघतोय खाली खालीच आहे. उद्या मार्केटने प्राइस एक्शन दिली पाहिजे. कुठली तुम्हाला माहितीये, बुलिश प्राइस एक्शन दिली पाहिजे. जर असं झालंय तर एका हायर लोला ग्रॅब करा, दुसऱ्या हायरला पॉईंटला काउंट टाका. 10-20 पॉईंट तुम्हाला कुठेच नाही गेले. मार्केट पैसा देतो, फक्त तुम्ही घेता आला पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मला जर ना इथे असं काहीतरी दिसतंय जे तुम्हाला दाखवतो. मार्केट एक असा पॅच बनवतोय, ह्याला आपण स्ट्रँगल पण बोलू, बघा असा. ठीक आहे. उद्याच्या मार्केटला तोडायचं असेल तर मार्केटने 620 ची लेवल तोडणं जरुरी आहे. 620 तोडलं ना, तिकडे 780 पटकन भेटेल. जरा मोठं करतो, तुम्हाला दिसेल तर 720 ची लेवल तोडली. आता बघा इथे काय 550 पण लेवल आहे, इथे 600 ची लेवल येते, इथे येते. मग बघा ह्या लेवलला होतोय, पण मी ही लाईन ठेवतोय. जर उद्या ही लाईन तुटली ना तर मार्केट आणि सस्टेन केलं, रिटेस्ट केलं तर मग धमाल आहे उद्या कॉल साईडला. ओके, उद्यासाठी मी पहिल्या याच्यामध्ये सत्रामध्ये म्हणजे लगभग 11:30 11:30 पर्यंत मी पुट साठी जाईन, पण लगभग 11:30 12:30च्या नंतर, म्हणजे 12 12:30 नंतर मी एक कॉलचा अटेम्प्ट करेन. म्हणजे मी उद्या दोन साईडला 50-50% काम करण्याचा प्रयत्न करणार. नीट ऐका, समजून घ्या, पाहिजे लिहून घ्या. उद्या सकाळ सकाळ मी आहे ना पुट साठी जाण्याचा प्रयत्न करेन, एक ट्रेड, आणि नंतर 11:30 12 नंतर मी एक कॉल साठी जाण्याचा प्रयत्न करेन. कारण मार्केट उद्या दोन्ही साईडला तुटण्याची शक्यता जास्त आहे. 50% ओपन राहणार आहे मी. उद्या मी इंडिकेटर बघणार आहे मेन एंट्रन्सला. ठीक आहे. आणि जर एक ट्रेन विरारला चालले आणि एक ट्रेन चर्चगेटला चाललेली, विरारला चालले, चर्चगेटला चालले, मी बाहेर इंडिकेटर बघणार आणि या दोन्ही प्लॅटफॉर्मच्या मध्ये पुलावरती उभा राहणार आहे. जी ट्रेन सुटेल त्या ट्रेन सुटेल त्या ट्रेन मध्ये मी बसण्याचा प्रयत्न करणार आहे. माझं उद्या काहीच नक्की नसणार आहे, कारण का मार्केट त्या लेवलला आलेलं आहे. आणि अशा लेवलला ट्रेडिंग करणं म्हणजे खूप रिस्की असतं. रिस्क तर आहेच, पण ते बोलून गेलेत ना साहेब आपले, आणि हे साहेब बोललेत, पण लोक याचा खूप गलत अर्थ घेतात. रिस्क आहे तो इश्क आहे. बाबा रिस्क आहे इश्क आहे बरोबर आहे, पण त्याच्याबरोबर नॉलेज पण जरुरी आहे. त्या गोष्टी जरुरी आहेत. व्हिडिओ जरा मोठा बनतोय कारण का लेवल्स असे आलेले आहेत एक्सपायरी असल्यामुळे. गुरुवारी पण मार्केट बंद आहे डायरेक्टली, त्यामुळे उद्या 2 दिवसामध्ये प्रेशर क्रिएट होणार आहे आणि एक साइड मार्केट मुवमेंट येण्याची शक्यता आहे. इक्विटी वाल्यांसाठी चांगली गोष्ट आहे की आज त्यांना एक खबर आली आहे, सीज फायर होईल नाही होईल, जी पण गोष्टी होतील, पण त्यांनी आत्ताच बाईंग करू नका उद्याच्या उद्याच. मी खूप लोकांना मेसेज केलेत, फोन केलेत की पॉझिटिव्हली बाईंग करायला चालू करा, पण त्यांनी पण थांबलं पाहिजे जरासं. बाउन्सला एक सेटअप घेऊया. 22,800 ची लेवल मार्केट टोटल मार्केट वरती येईल आणि मग सगळे हिरवे होतील. मी काल बोललो ना लाल आहे बाय लाल आहे, आज बोलतोय हिरवा आहे बाय हिरवा आहे सगळं. आता हिरवा कुठला कलर आहे त्यासाठी बघत नाही मी, कारण का कलिंगणचा कलर पण हिरवा असतो, म्हणून मी कलिंगण खात नाही असं नाहीये, तो धर्म बाजूला, हा फळ आहे. त्यामुळे हिरवा असू दे लाल असू दे, मी ट्रेडर आहे. मला जाती धर्माचा फरक पडत नाही की समोरचा कुठला व्यक्ती कुठल्या जातीचं ट्रेडिंग करतोय त्याचे पैसे म्हणजे घेतोय मला माहिती नाही. बहुतेक मी माझ्या मित्राचे पण पैसे घेत, बहुतेक मी माझ्या स्टुडंटचे पण पैसे घेत असेल, होऊ शकतं ना. कारण एकाचा लॉस दुसऱ्याचा फायदा, हाच गेम आहे. पुढे बसणारी स्त्री आहे, ठीक आहे, की म्हातारा माणूस बसलाय, त्याचे पैसे पण लुटायचे असं नाही. हा गेम आहे, ह्याच्यात उतरलात तर सगळं साम दाम दंड भेद वापरणं जरुरी आहे. त्या अगोदर नॉलेज असणं जरुरी आहे, लेवल्स असणं जरुरी आहे. सायकोलॉजिकल ट्रेडिंग विषय हा खूप मोठा आहे, समजण्याच्या पलीकडचा आहे, पण समजलात तर आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य सुंदर आहे ह्याचबरोबर मी हा व्हिडिओ थांबवत आहे. तुम्हाला जर व्हिडिओचा कंटेंट आज खरंच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हसत राहा. आजच्या दिवसासाठी धन्यवाद. गुड नाईट. टेक